नमस्कार, स्वागत आहे तुमचं अर्चनाज रसोईमध्ये। आज मी तुम्हाला एक पारंपरिक रेसिपी दाखवणार आहे, अननसाचं सांबार। ही मला माझ्या आजीने शिकवलेली आहे। अननसाचं सांबार त्यासाठी बघत राहा अर्चनाज रसोई। अननसाच्या सांबारासाठी लागणारं आपण साहित्य बघूया। 1 वाटी जराशा मोठ्या असलेल्या आपण फोडी घेतलेल्या आहेत अननसाच्या। 1 वाटी घट्ट नारळाचं दूध आहे। 2 कांदे बारीक चिरून, 1 टोमॅटो मोठा थोडासा कापलेला आहे, 1 टेबलस्पून साखर, कोथिंबीर लागेल तेवढ्या, 2 लाल मिरच्या आपण कापून घेतलेल्या आहेत, सुक्या आहेत, 1 टेबलस्पून काजू, अर्धा चमचा हळदी पावडर, मीठ लागेल तेवढे चवीप्रमाणे, अर्धा चमचा जिरं, 1 टेबलस्पून तूप आणि पाणी। आता आपण करायला सुरुवात करूया। सगळ्यात प्रथम आपण थोडंसं तूप जे घेतलेलं आहे 1 टेबलस्पून ते आपण गरम करून घेऊया। 1 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे। तूप जरासं वितळलं की आपण त्याच्यामध्ये जिरं घालणार आहोत। सहसा आपण काय करतो, टोमॅटोचा सांबार करतो, पण अननसाचा सांबार आपण करायला कधी जात नाही। आपण घालू याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं, त्यानंतर लाल मिरच्या, अर्धा चमचा हळदी पावडर, थोडेसे काजू आपण घेतले 1 टेबलस्पून, थोडीशी कोथिंबीर। कोथिंबीर कधी फोडणीला घातल्यावर त्या एक पदार्थाला वेगळी छान चव येते। त्याच्यानंतर आपण इकडे कांदा घेतलेला आहे, आणि टोमॅटो। कांदा आपण बारीक चिरले, पण टोमॅटो जराशा मोठ्याच फोडी घ्यायच्यात, कारण आपल्याला त्या सांबारामध्ये दिसल्या पाहिजेत। आपण काय केलं, तूप गरम केलं। तूप गरम केल्यावरती आपण त्याच्यावर जिरं घातलेलं आहे, लाल मिरच्या, हळदी पावडर, कोथिंबीर घातली, कांदा, सुक्या मिरच्या घातल्यात आणि टोमॅटो। आता ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालूया। चवीनुसार मीठ, 1 चमचा आपण साखर घालतोय, कारण हे सांबार थोडंसं तिखट आणि गोड असणार आहे। आणि हे व्यवस्थित आपण कांदा आणि टोमॅटो जो आहे तो व्यवस्थित छान शिजून घ्यायचा आहे। त्यासाठी आपण थोडंसं त्यात पाणी घालूया आणि हे शिजून देऊया। कांदा थोडासा मऊसर झाला की आपण अननस घालणार आहोत, आणि सगळ्यात शेवटी आपण नारळाचं दूध घालणार आहोत। टोमॅटो थोडासा मऊ झालेला आहे, कांदाही थोडासा मऊ झालाय। आपण काय करूया, आपण इथे अननस घेतले, थोडं घालूया याच्यामध्ये। अननस घातल्यावर थोडासा पण 2 ते 3 मिनिटं तो अननस पूर्णपणे शिजवायचा नाहीये, पण थोडा होऊन द्यायचा आहे। पूर्वी कसं आपल्या घरामध्ये टोमॅटोचं सांबार हे वर्षभर व्हायचं, पण आपल्याकडे अननसाचं सांबार हे अगदी कधीतरी क्वचितच, म्हणजे आम्ही लहान असताना आमच्या आजी करायच्या, पण आता आपल्याला कोणाच्याकडे म्हणजे अशी ही रेसिपी बघता येत नाही की टोमॅटोचं सांबार कोणाकडे केलेलं आहे। पण टोमॅटोचं सांबार हे वर्षभर असतं आणि अननसाचं सांबार हे कधीच कोण करत नाही। आणि आता सध्या काय झालेलं आहे, अननसाचा सीझन चालू झालेला आहे, त्यामुळे हे अननसाचं सांबार तुम्ही अवश्य करून बघा। थोडासा अननस नरम झाल्यावरती आपण त्याच्यामध्ये हे जे आपण नारळाचं घट्ट दूध घेतलेलं आहे ते घालतोय, आणि त्यात पुन्हा थोडंसं पाणी घालायचं आहे। आणि हे आता साधारण 5 ते 10 मिनिटं व्यवस्थित शिजून द्यायचे, उकळी येऊन द्यायची, ह्याला व्यवस्थित शिजून द्यायचे। तर आपण 10 मिनिटं ह्याची 5 ते 10 मिनिटं वाट बघूया। अननसाचा सांबार तयार आहे। आणि थोडंसं कोथिंबीर, अननसाचे सांबार तयार आहे। तुम्ही काय केलं, सबस्क्राईब केलं कुठे, इंडिया फूड नेटवर्कवर, आणि अशाच काही छान छान रेसिपीज तुमच्याकडे पारंपरिक आहेतच। तर लवकरात लवकर फीडबॅक द्या, आणि त्यासाठी बघत राहा अर्चनाज रसोई।